हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे माझं सकाळी 9 ते 12पर्यंतचं रुटीन. तर मग हे बघा, मला तर सकाळी सकाळी रोज आधी स्वयंपाक करावा लागतो. आजही तसंच झालं होतं. आज मी सकाळी पटकन टोमॅटोची चटणी केली होती. बनवायची जायची होती, त्यामुळे डब्यासाठी केली होती. त्यानंतर आवरून घेतलं बरं. आणि ते असं लहान लेकरांना पाच करावं लागत आहे. त्यामुळे मग टोमॅटोची चटणी, मीठ, मेथी, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर घालून ती तयार केली. आणि त्यानंतर चपात्या लाटून घेतल्या पटपट. गरम गरम चपात्या खाऊ घातले तर माणूस एक जादा खाते, त्यामुळे मग पटपट चपात्या लाटून घेतल्या. चपात्या झाल्या. त्यानंतर बघा, आमची असा पसारा पडला होता. मग आधी पसारा आवरून घेत असते रोजच मी. टॉवेल वगैरे सगळे बाहेर टाकायचे, काय असेल ते कपडे सगळे बाहेर नेऊन ठेवायचे. आणि मग घर पटपट झाडून वगैरे घ्यायचं. आमच्या शिरशाचं चाललं आहे तिच्या मनाने काहीतरी. त्यानंतर पसारा आवरून घेतला आणि मग असं झाडलोट करायची होती अजून. गॅस वगैरे क्लीन करून घेतला. गॅस पुसून झाला का वरती ठेवून देते किचन वाट्यावर. आमचा किचन वाटा छोटा आहे, त्यामुळे खाली घ्यावा लागतं चपात्या वगैरे करण्यासाठी. काही ना काही करण्यासाठी गॅस खाली घ्यावा लागतो. त्यानंतर मग पिठाचा डबा घासला होता, त्यामुळे आता परत पीठ त्यामध्ये भरलं. मस्त कामं असतात सकाळी. लेकराला पाहत पाहत करायचं म्हणल्यावर मग अवघड जातं, तरी पण करीत असते. आणि मला असे घुळघुळ आवडत नाही कामामध्ये, त्यामुळे मी पटपट करून घेते. त्यानंतर सरसकट की झाडून पण घेतलं. मला ते काही खाली गबाळ असला ना नीटनेटका वाटत नाही, म्हणून आधी सगळा पसारा आवरून घेऊन मग झाडून घेत असते. स्वयंपाकाच्या आधी पण झाडते, पण मग आता स्वयंपाक झाल्यावर हा राडा पडतो, झाडलोट करून घ्यावं लागते. असं स्वच्छ करावं लागतं. आपलं लेकरू खेळत असतं, त्यामुळे निर्मा ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर भांडे घासून घेतले. सगळा स्वयंपाक झाला म्हणजे सगळे भांडे मोकळे होतात जेवण वगैरे होऊन. मग एकत्रित सगळे भांडे घासायचे. घासून घेतले. तोपर्यंत श्रीशाला खायला दिली होती, त्यामुळे ती नादी लागली होती. पटपट भांडे घासून घेतले. पाणी येणार होतं नळाला आज, त्यामुळे पाईप जोडून ठेवला आहे. तुम्हाला दिसतच असेल इथं कोपऱ्यात. त्यानंतर श्रीशाला अंघोळ घातली, तिचं आवरलं. आणि मग तिला अंगणवाडीत न्यायचं होतं, त्यामुळे आधी ते घरी आधी काहीतरी खाऊ घातला, वरण भात. आणि मग अंगणवाडीत नेलं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब